विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील वेळेस बघताना बघितले की राजाने कसे असावे, राजाने जीवनयापन करताना कशा प्रकारच्या गुणांना धारण करावा, ज्याच्यामध्ये विनितात्मा ही नृपतीही न विनश्यती करहिचित असं म्हटलं गेलेलं होतं. म्हणजे विनीत आत्मा असलेल्या अशा राजाला कुणीही नष्ट करू शकत नाही. एवढेच नव्हे तर जितेंद्रियेही शक्नोती वशे स्थापयितुं प्रजा. जितेंद्रिय असलेल्या अशा राजाच प्रजेला वश करण्यामध्ये समर्थ ठरतो. या प्रकारे ह्या ठिकाणी राजामधला असलेला जितेंद्रियत्व आणि विनम्रता ह्या गुणांना अधिक महत्त्व त्याच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येते. एवढेच नव्हे तर हे जितेंद्रिय असण्यासाठी त्यांनी कुठल्या व्यसनांपासून दूर राहावं ह्याचासुद्धा ऊहापोह या ठिकाणी मनुस्मृतिकारांनी केलेला आहे. मग 10 कामज व्यसन, 8 क्रोधज व्यसन ह्यांना राजाने कसं दूर ठेवावं, कारण की ह्याला जर त्यांनी दूर ठेवलं नाही तर त्याचा नाश होऊ शकतो हे या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि मृत्यूपेक्षा ही जी व्यसनं आहेत ती अधिक कष्टकारक आहे, कारण मृत्यू हा तुम्हाला एकदाच येतो आणि तुम्हाला यमलोकी घेऊन जातो. पण व्यसन हे असे आहेत की तुम्हाला रोज सकाळ दुपार संध्याकाळ त्यांच्यामुळे तुमची शारीरिक मानसिक हानी होते आहे. तर अशा प्रकारे शारीरिक मानसिक आणि आर्थिकही ही हानी होते आहे आणि त्यामुळेच मनुष्याने ह्या व्यसनांपासून आणि राजाने सुद्धा ह्या व्यसनांपासून दूर राहावे असे म्हटलेले आहे. कारण की व्यसनविहीन व्यक्ती जो आहे तोच स्वर्गाला जातो. स्वर्याती अव्यसनी मृतः. व्यसनी अधो अधो व्रजती. आणि जो व्यसनी असेल तो कुठे जातो तर पाताळात जातो असे आपण त्या ठिकाणी बघितले होते. त्यानंतर राजाने सचिवांची नियुक्ती कशी करावी, ती करत असताना त्याने कुठल्या गोष्टींवरती भर द्यावा आणि कुणाकुणाला कोणत्या कोणत्या ठिकाणी नेमावे ह्यांचे वर्णन जसे कौटिल्याने केलेले आहे त्याच प्रकारे इथे सुद्धा आपण बघितलेले होते. त्यापुढे दूतकार्य त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे की दूतकार्य म्हणजे दूत जो राज्यामध्ये नेमला जातो तो कसा असावा, त्यांनी कशा प्रकारे दूतकार्य करावे याविषयीची माहितीसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. कारण की दूत हाच असा व्यक्ती आहे की जो 2 राज्यांमध्ये 2 परराष्ट्रांमध्ये संधी घडवण्याचं सुद्धा काम करू शकतो आणि तोच फूट पाडण्याचं सुद्धा निमित्त होऊ शकतो. तर अशा प्रकारचा असलेला हा दूत जो आहे त्याच्या गुणांचं वर्णन आपण बघितलेलं आहे. त्यानंतर राजाचं निवासस्थान हे कसं असावं, कुठे असावं, तर त्यांनी सांगितलं आहे दुर्गम, म्हणजे जिथे कठीणतेने चढाई केल्या जाऊ शकते अशी जी दुर्ग आहेत त्या दुर्गांचा आश्रय त्याने घ्यायला पाहिजे. मग 6 दुर्गांचं वर्णन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. धन्वदुर्ग, महिदुर्ग, अपदुर्ग, वार्षदुर्ग, नृदुर्ग, गिरिदुर्ग. आणि ह्यापैकी जो गिरिदुर्ग आहे तो राजासाठी अधिक महत्त्वाचा आहे. सर्वेन तू प्रयत्नेन गिरिदुर्गम समाश्रयेत. गिरिदुर्गाचा त्यांनी आश्रय करावा, कारण की त्यामध्ये अधिकाधिक बाहुगुण्य जे आहेत ते खूप सारे गुण जे आहेत ते त्यामध्ये आहेत असे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि अशा प्रकारच्या असलेल्या गिरिदुर्गाचा आश्रय केल्यामुळे राजाचं जीवनाचं रक्षणही होऊ शकतं, प्रजेचंही रक्षण तो अधिकाधिक चांगल्या प्रकाराने करू शकतो. त्यानंतर राजाने कर व्यवस्था ही वार्षिक कर व्यवस्था कशी ठेवावी, तर त्यांनी म्हटलेलं आहे की जी काही त्यांनी आप्त ठेवलेली आहेत म्हणजे विश्वासपात्र लोक ठेवलेले आहेत त्या विश्वासपात्र व्यक्तींच्याद्वारे हा कर जो आहे तो ग्रहण केला जावा. पण हा कर ग्रहण करताना कसा करावा, जसं वडील आपल्या मुलांची काळजी घेत त्यांना कुठलीही इजा न होऊ देता त्यांचं लालन पालन करतात, अगदी त्याच प्रकारे राजाने सुद्धा ह्या प्रजेकडून कर वसूल करताना त्यांचं लालन पालन करीतच तो कर वसूल करावा, जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही. तर अशा प्रकारच्या असलेल्या अशा ह्या करव्यवस्थेचं वर्णन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे.
त्यानंतर ब्राह्मनिधी म्हणून त्यांनी ब्राह्मणांची महिमाही त्या ठिकाणी गायलेली आहे. निधी ब्राह्मो अभिधीयते, आणि राजाचा अक्षय खजिना जो आहे तो म्हणजेच ब्राह्मनिधी होय असंही त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. कारण की या ब्राह्मणाच्या मुखामध्ये टाकलेली हवी जी आहे ती कुठेही नष्ट होत नाही, नाश होत नाही, सुकत नाही वगैरे अशी सगळी वर्णनं त्या ठिकाणी दिल्या गेलेली आहे. पुढे त्यांनी चांगलं असलेलं, ज्याला आपण सनातन युद्धनीती असं म्हणू शकू, ही सनातन युद्धनीती आणि उत्तम योद्धा धर्म हा कोणता आहे त्याचं विश्लेषण देखील मनुस्मृतिकाराने 87व्या श्लोकापासून पुढे आरंभ केलेला आहे. तो साधारणतः 100पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये त्यांनी कुणाला राजाने युद्ध करत असताना कुणाशी युद्ध खेळावं आणि कोणत्या व्यक्तीला मारू नये ह्याचं वर्णनही त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आणि अशा ह्या युद्धधर्माचं पालन राजाने नेहमीच करावं, कधीही रणांगणावरून पाठ दाखवायची नाही असे वर्णन त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याबरोबरच राजाने 4 प्रकारच्या पुरुषार्थांचं हे प्रयोजन मानावं असं देखील आपल्याला दिसून येते. ते म्हणजे त्याच्यासाठी एक राजसूत्रच ते आहे असं आपण म्हणूया. अलब्धम चेव लिप्सेत लब्धम रक्षेत प्रयत्नतः रक्षितम वर्धयेत चेव वृद्धम पात्रेषु निक्षिपेत. म्हणजे जे प्राप्त झालेलं नाही आहे त्याला प्राप्त करण्याची इच्छा करावी, जे प्राप्त झाले त्याचं रक्षण, जे रक्षण केलं आहे ते वाढवावं, आणि वाढलेलं असं जे धन आहे ते योग्य व्यक्तींच्या हाती द्यावं. तर अशा प्रकारे हे जणू काही एक राजसूत्रच आहे, आणि ज्या राजसूत्रामुळे 4ही प्रकारच्या पुरुषार्थांचं प्रयोजन जणू काही राजाच्या हातून घडतं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आता त्यापुढे मनुस्मृतिकार सांगताना म्हणतो आहे ते म्हणजे सैन्य प्रबंधन, म्हणजे सैन्यांची जी काही बाजू आहे ती कशी असावी, सैन्याचं वर्णन हे शत्रूच्या दृष्टीने कसं दिसावं याविषयी त्या ठिकाणी मनुस्मृतिकार म्हणतायत. अलब्धम इच्छेत दंडेन लब्धम रक्षेत अवेक्षया रक्षितम वर्धयेत वृद्ध्या वृद्धम पात्रेषु निक्षिपेत. या ठिकाणी जे अलब्ध आहे, जे प्राप्त झालेलं नाही ते दंडाच्या द्वारे प्राप्त करावं. इथे आता दंड म्हणजे न्यायनिवाडा ह्या अर्थामधला दंड इथे अपेक्षित नाही. ते इथे दंड म्हणजे मी जो तुम्हाला मागेही सांगितला होता की 2 अर्थ या ठिकाणी आहे. आपल्याला मध्यंतरातही सैन्याविषयीचा अर्थ त्या ठिकाणी दिसला होता. तोच अर्थ या श्लोकापासून पुन्हा सुरू होतो आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की दंडाच्या द्वारे, म्हणजेच तुमची जी चतुरंगी सेना आहे, हत्तीदळ, पायदळ, घोडदळ वगैरे ह्यांच्याद्वारे तुम्ही जे अलब्ध आहे, जे राजाला प्राप्त झालेलं नाही ते प्राप्त करावं. लब्धम जे प्राप्त झालेलं राज्य आहे त्याची रक्षण करावं. जे रक्षण केलेलं आहे, मग राज्य आहे, कोश आहे, इतर चतुरंगी सेना आहेत, ह्यांचं अधिकाधिक वर्धन कसं होईल ते बघावं. आणि वृद्धम वाढलेलं असं जे काही संपत्ती आहे त्या संपत्तीचा विनियोग हा कुठे आणि कसा करता येईल याविषयी राजाने अधिकाधिक लक्ष द्यावे असे ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. नित्यम उद्यतः दंडः स्यात् नित्यम विवृत पौरुषः नित्यम संवृत संवार्यो नित्यम छिद्रानुसार्य रेहे. या ठिकाणी नित्यम उद्यत दंडः, नेहमी आपला दंड हा तयार ठेवावं, उद्यत ठेवायचा. स्यात् नित्यम विवृत पौरुषः, आणि पौरुष जे आहे ते कसं करावं, विवृत करावं म्हणजे ओपन करावं, सर्वांना ते दिसावं. ह्या प्रकारचं त्यांनी वर्णन या ठिकाणी केलेलं आहे की तुमचं जे काही पौरुषत्व आहे ते चारही नाही किंवा 4ही दिशांमध्ये ते दाखवावं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि काय लपवून ठेवायचं, तर नित्यम संवृत संवार्य, जे लपवून ठेवायच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना नेहमीच संवृत झाकूनच ठेवायचं.
मात्र आपल्या गोष्टी झाकताना शत्रूंच्या गोष्टींमध्ये मात्र आपल्याला अनुसार्य रेही म्हणजे त्याचं अनुसरण करत राहायचं किंवा त्याला बघत राहायचं की त्याची कुठे कमकुवत बाजू आहे. म्हणजे आपली कमकुवत बाजू राजाने दाखवायची नाही, पण शत्रूची कमकुवत बाजू मात्र त्याने हेरून घ्यायची. तर अशा प्रकारची असलेली सैन्य प्रबंधनातली ही गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे की आपली चतुरंगी सेना ही नेहमी तयार ठेवायची. आपलं जे काही पुरुषार्थ आहे, जी काही युद्धकला आहे त्याचं वारंवार प्रदर्शन करायचं आणि ज्या काही आपल्या गोपनीय गोष्टी आहेत त्यांना नेहमी गुप्तच ठेवायचं. मात्र ज्या काही इतर वस्तूंबाबतचे असलेले दोष आहेत त्या दोषांना मात्र त्यांनी बघत राहावं. मग ते शत्रूंचे असावेत किंवा इतर कुठलेही, आणि त्या दोषांना दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. नित्यम उद्यत दंडस्य कृष्णम उद्विजते जगत तस्मात् सर्वाणि भूतानि दंडेनैव प्रसादयेत. नेहमी दंड चारही प्रकारच्या अशा ह्या चतुरंगी सेनेच्या द्वारे हस्ती, घोड़ा, रथ और पैदल इन चतुरंगी सेना के साथ में युक्त रहने वाला ऐसा जो राजा है उस राजा से उद्विजते मतलब डरते हैं. कौन? जगत. कृष्णम यानी संपूर्ण जगत उससे डरता है. तस्मात् सर्वाणि भूतानि दंडेनैव प्रसादयेत. इसीलिए सभी लोगों को दंड के द्वारा ही वश में किया जा सकता है या वश में करना चाहिए. तो इस प्रकार से राजा की जो सेना है, इस सेना के आधार पे पूरा जो संसार है वो कैसे भयभीत होता है और सभी लोग इस दंड के द्वारा ही वश में आते हैं या आएंगे ऐसा, या उसने करना चाहिए ऐसा यहाँ पर बताया गया है. इस राजा ने कूटनीति का या गुप्त नीति जिसे हम कह सकते हैं उसका भी पालन करना चाहिए ऐसा भी यहाँ पर बताया गया है. वो किस प्रकार से? अमायया एव वर्तेत न कथंचन मायया. मतलब राजा ने कभी भी अमायया एव वर्तेत, हरदम अमायया बिना माया के मतलब निष्कपट होकर राजा ने व्यवहार करना चाहिए. कथंचन मायया न किसी के भी साथ में, न मायया कपट के साथ में व्यवहार नहीं करना चाहिए. बुद्धेतरि प्रयुक्ताम च माया नित्यम स्वसंवृतः. और हमेशा खुद के जो भी व्यवहार है उनको क्या करना चाहिए? संवृत ढक कर रखना चाहिए. और बुद्धेत यानी जानना चाहिए क्या? अरिप्रयुक्ताम माया, शत्रुओं के द्वारा प्रयुक्त की जाने वाली जो भी माया है उसको उसने जानना चाहिए. यानी राजा ने अपने व्यवहार का तो अत्यंत गोपनीय रूप से रखना चाहिए, किंतु गुप्तचर आदि के द्वारा शत्रु के जितने भी कपटपूर्ण ऐसे व्यवहार है उनको वह हरदम जानता रहे. यह यहाँ पर मनुस्मृतिकार ने बताया है. न से छिद्र परो विद्या छिद्रम परस्य तु. ये अपने छिद्र मतलब दोष या कमजोरी या फूट आदि को किसी दूसरे व्यक्ति को मालूम ना होने दे, परंतु परस्य विद्या छिद्रम परंतु दूसरे के जितने भी दोष है, कमजोरी है या फूट इत्यादी है उनको यह जानता रहे. कशा प्रकाराने हे जाणावं? म्हणजेच राजाने आपल्या गोष्टी दुसऱ्यांना माहिती पडू देऊ नये, परंतु दुसऱ्यांच्या ज्या काही बारीक सारीक असलेल्या गोष्टी आहेत, मग दोष असतील, कमजोरी असतील, त्यांना मात्र त्याने जाणून घ्यावं. गुहेत कर्म इव अंगानी रक्षेत विवरम आत्मनः. कुर्म इव म्हणजे कासवाप्रमाणे आपल्या अंगांना जसा कासव लपवून घेतो, अगदी राजाने सुद्धा त्याचप्रमाणे आपले अंग जे सप्तांग म्हणून राजाचे ओळखले जातात, स्वामी, अमात्य, राष्ट्र, किल्ला, कोश, सेना आणि मित्र, या सप्तांगांना राजाने काय करावं? रक्षेत विवरम आत्मनः. स्वतःच्या या छिद्रांना त्याने
आत्मरक्षेत म्हणजेच रक्षण करावं. ते ह्या सर्व त्याच्या लपवून ठेवण्याच्या अशा जागा आहेत किंवा ज्याचं रक्षण त्याला करावं लागतं आहे. आणि म्हणून या ठिकाणी राजाने ह्या सर्वच गोष्टींचं रक्षण करण्यासाठी कसं असावं, तर ज्या प्रकारे कासव आपल्या अंगांना झाकून टाकतो, अगदी राजाने सुद्धा तसंच असावं. म्हणजे जे पुन्हा आपल्याला ईव या शब्दाच्याद्वारे उपमा अलंकार जो आहे तो या ठिकाणी दिसून येतो. बकवत चिंतेत सिंहवच्च पराक्रमेत. बकवत चिंतेत बगळ्याप्रमाणे चिंतन करावं, सिंहाप्रमाणे पराक्रम करावा, बृकवत भेड्यांप्रमाणे शत्रूंचा नाश करावा, शशवच्च विनिष्पदेत आणि शशवत सशासारखं पळून जावं. तर अशा प्रकारे जो कोणी राजा आहे ह्या राजाने आपली गुप्त नीतीचा अवलंब करत असताना कसं वर्तन ठेवावं, तर त्यांनी म्हटलेलं आहे की बगळा जसा जलामध्ये मछली पकडण्यासाठी तन्मय आणि एकाग्रचित्त होऊन विचार करतो, अगदी त्याच प्रकारे राजाने सुद्धा सुरक्षित असूनही शत्रू राजाचे देशग्रहण वगैरे इत्यादींचा विचार करून त्यांनी राहायला पाहिजे. त्याचप्रकारे सिंह आपल्या बुद्धीने स्थूल असलेल्या अशा हत्तीवरती सुद्धा आक्रमण करतो आहे आणि शत्रूला मारण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रकारे राजाने सुद्धा आपल्या संपूर्ण शक्तीद्वारे शत्रूला मारण्यासाठी आक्रमण करावं. आणि ज्या प्रकारे भेडिया जो कोल्हा आहे तो सुद्धा काय करतो आहे, तर पालतू पशूंना सुद्धा पालक आपल्या सावधानीमुळे लक्ष न दिल्यामुळे तो मारला जातो. त्याच प्रकारे राजाने सुद्धा दुर्गामध्येच असलेला असा जो काही शत्रू असेल त्या शत्रूला नकळतपणे त्यालासुद्धा मारावं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. सशाप्रमाणे त्यांनी असावं. सशा जशा आपल्याला पकडणारा असा पारधी आला की तो काय करतो, तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वेगवेगळ्या गतींनी तो पळतो, कुटील गतीने तो पळतो आहे, उड्या मारून वगैरे लपून छपून. अगदी त्याच प्रकारे राजाने सुद्धा बलवान शत्रूपासून आपला बचाव करताना सशाप्रमाणेच कूटनीतीचा किंवा कुटील गतीचा वापर करावा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा प्रकारच्या राजाचं दंडविषयक असलेलं किंवा गुप्त नीतीविषयक असलेलं गुप्त कूटनीती असलेली अशी वर्णनं ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि अशा प्रकारे राजाच्या युद्धकलेमध्ये किंवा विजयामध्ये जर काही बाधक असलेली तत्त्व असतील तर राजाने त्या बाधक तत्वांना कसं प्राप्त करायचं. एवं विजयमानस्य यस्य स्युः परिपन्थिनः तान् आनयेत् वशं सर्वान् सामादिभिः उपक्रमैः. अशा प्रकारे विजयाची इच्छा असणाऱ्या अशा राजाने जे शत्रू आहेत ह्या शत्रूंना सुद्धा वश आणायचं. कशाच्याद्वारे? सर्वान सामादिभिः उपक्रमीही. साम दाम दंड भेद ही जी आपण 4 प्रकार म्हणतो ह्या चतुर्विध असलेल्या अशा उपायांच्याद्वारेच राजाने ह्या सगळ्यांना आपलं करावं किंवा त्यांना वश करावं असं म्हटलेलं आहे. इथून चतुर्विध उपायांचं वर्णन आपल्याला पुढील श्लोकांमध्ये दिसून येते, ज्यामध्ये त्यांनी पहिले म्हटलेलं आहे की सर्वप्रथम राजाने कुठल्या उपायांचा वापर करायचा. तर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की यदि ते तू न तिष्ठेयुः उपायैः प्रथमैः स्त्रीभिः. साम दाम दंड भेद ही जी काही चतुर्वेद बघितलेले आहेत त्यामधील पहिले जे 3 आहेत साम दाम आणि भेद, दंड हा सगळ्यात शेवटचा. आणि म्हणून साम दाम भेद या तिघांना सर्वात प्रथम त्यांनी प्रयत्नपूर्वक जाणावं आणि दंड जो आहे ह्या दंडाला सगळ्यात शेवटी त्यांनी वापरावं. अशा प्रकारे दंडेनैव प्रसह्य तान् शनकैः वशम् आनयेत्.
दंडाच्याद्वारे त्या शत्रुवर्गांना जबरदस्तीने हळूहळू वश करावे. सामादीनाम उपायानां चतुर्णामपि पंडितः सामदंडं प्रशंसन्ति नित्यं राष्ट्राभिवृद्धये. साम दंड ह्यांची नेहमीच प्रशंसा करत राहावी. कशासाठी? तर राष्ट्राच्या कल्याणासाठी. म्हणजेच सर्वाधिक असलेले असे साम आणि दंड ह्यांचा अधिकाधिक कल्याणासाठी म्हणून विचार करावा असं त्यांनी या ठिकाणी सांगितले. म्हणजे 4 उपाय पंडितांच्याद्वारे साम दाम दंड भेद हे सांगितले जातात, परंतु त्यामध्येही प्रमुखत्वाने अधिकाधिक चांगले कोणते? एकतर साम, नाहीतर शेवटचा म्हणजे दंड. या 2 यांना महत्त्व या ठिकाणी मनुस्मृतिकारांनी दिलेलं आहे असं आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. म्हणजेच दाम आणि भेद ह्यांना त्यांनी दुय्यम दर्जा दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो. साम आणि दंड हा प्रथम दर्जाचे असलेले असे हे उपाय आहेत आणि ह्यांचा राष्ट्राच्या कल्याणासाठी अधिकाधिक उपयोग करावा असं ह्या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं दिसून येतं. मग ही जी काही राष्ट्ररक्षा आहे, ही राष्ट्ररक्षा करताना राजाने ती कशी करावी ते ह्याच्याविषयी मनुस्मृतिकार म्हणत आहेत, तथा रक्षेत नृपो राष्ट्रम हन्याच परिपंथीनः. राजाने शत्रूंना अशा प्रकारे मारावे आणि राष्ट्राची रक्षा करावी. म्हणजेच कशा प्रकारे? यथा उद्धरती निर्दाता कक्षम धान्यम च रक्षती. उदाहरण दिलेले, निदर्शना म्हणू शकतो आपण ह्याला. उदाहरणाच्या द्वारे आपल्याला स्पष्ट केलेले. यथा उद्धरती निर्दाता, ज्या प्रकारे निर्दाता म्हणजेच धान्य पिकवणारा असा शेतकरी जो आहे तो काय करतोय? उद्धरती म्हणजे काढून टाकतो. काय? कक्षम. कक्षम म्हणजे जी काही गवत इत्यादी लागलेलं आहे, ज्याला आपण म्हणतोय की तसकट वगैरे, तर ही तृण इत्यादींना दूर करून धान्याला वाचवण्याचं कार्य जो करतो आहे, त्याच प्रकारे राजाने सुद्धा शत्रूंना नष्ट करून राष्ट्राचं रक्षण करावं. म्हणजे राष्ट्र आणि शेत हे सारखे आहेत, राजा आणि शेतकरी हे दोघे सारखे आहेत, यांची तुलना केल्या गेलेली आहे असंही आपल्याला दोन्ही ओळी जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी त्याचा अर्थ उपमार्थक असा जाणवतो आहे. मोहात राजा स्वराष्ट्रम यम कर्षयति अनवेक्षया. सह अचिरात भ्रश्यते राज्यात जीविताश्च सबांधवः. आता मोहात म्हणजेच लोभामुळे राजा काय करतोय? मोहात स्वराष्ट्रम कर्षयति अनवेक्षया, लक्ष देत नाहीये आणि त्यामुळे तो काय करतोय? राष्ट्राचं त्याला कर्षयति म्हणजे त्रास देतोय, राष्ट्राला त्रास देतो आहे. आणि असा असलेला राजा हा कसा होतो? सह अचिरात भ्रश्यते, तो लवकरात लवकर नष्ट होतो. कसा? राज्यात जीविताच बांधवः, त्याच्या राज्यापासून, त्याच्या जीवनापासून आणि त्याच्या बांधवांपासून तो पूर्णपणे नष्ट होतो आहे असं वर्णन आपल्याला या ठिकाणी दिसते. शरीरात कर्षणात प्राणाः क्षीयन्ते प्राणिनां यथा तथा राज्ञामपि प्राणाः क्षीयन्ते राष्ट्रकर्षणात. मग ज्या प्रकारे शरीराला दुःख दिल्यामुळे प्राण्यांचे प्राण नष्ट होतात, शरीरात कर्षणात प्राणाः, शरीराला कर्षण म्हणजे त्रास दिल्यामुळे, दुःख दिल्यामुळे प्राणाः क्षीयन्ते, प्राण नाश पावतात. कुणाचे? प्राणिनाम, लोकांचे. अगदी त्याच प्रकारे राज्ञामपि प्राणाः क्षीयन्ते राष्ट्रकर्षणात. तसेच राजाचा सुद्धा प्राण हा क्षीयन्ते नष्ट होतोय. कसा? राष्ट्रकर्षणात, राज्याला त्रास दिल्यामुळे किंवा राष्ट्राला त्रास दिल्यामुळे राजाचे सुद्धा प्राण नष्ट होतात. जसं आपण म्हटले की आवाजवी असा जर कर घेतला तर राजासुद्धा नाश पावू शकतो. तर अगदी त्याच प्रकारे इथे सुद्धा म्हटलेलं आहे की राष्ट्राला दुःख दिल्यामुळे राजाचे प्राणसुद्धा नष्ट होऊ शकतात.
तर अशा प्रकारची असलेली ही दंड व्यवस्थापन जे आहे त्याचं वर्णन ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे त्यांनी आता राष्ट्राचा संग्रह म्हणजेच रक्षण करण्यासाठी कुठल्या गोष्टींचं पालन करावं, तर ते म्हणतात की सुसंग्रहित राष्ट्रो ही पार्थिवः सुखमेधते. राजाने राष्ट्राच्या संग्रहामध्ये नेहमी विधानमिदमाचरेत, सांगितलेली विधानं जी आहेत ती नेहमी पालन करावी. ज्याच्यामुळे काय होईल तर सुसंग्रहित राष्ट्र, हो त्याचं राष्ट्र किंवा राज्य हे सुसंग्रहित होईल, म्हणजे रक्षण करणारा असल्यामुळे त्याचं चांगलं रक्षण होईल आणि मग असा राजा सुखमेधते, सुखपूर्वक आपली उन्नती प्राप्त करू शकतो. मग हे जे काही राज्य प्रशासन आहे ते कसं असावं, तर त्यासाठी त्यांनी सांगितलेली आहे की गावाच्या ह्याच्यावरती ग्रामपंचायत असावी, मग तालुका असावा, मग नंतर पालिका असावी, महानगरपालिका असावी. तर अशा प्रकारची वेगवेगळी अशी जी काही क्षेत्र आहेत राज्य प्रशासनाची, ग्रामप्रशासनाची, ती राज्यामध्ये त्यांनी पालन करावी. त्याचं वर्णन 113 पासून 117 पर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे असं दिसून येते. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी म्हटलं होतं की राष्ट्राच्या संग्रहासाठी अशा प्रकारचं हे जे काही विधान आहेत त्यांचं पालन करावं. कोणतं तर सुसंग्रहित राष्ट्र. मग त्याच्यामुळे काय होईल तर राजाच्याद्वारे राष्ट्राचं योग्य प्रकारे ग्रहण होईल, म्हणजेच रक्षण होईल आणि त्यामुळे राजाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे वर्णन ह्या ठिकाणी दिलं होतं. मग आपण म्हटले की ह्या ठिकाणी त्यांनी ग्रामप्रशासनाची व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करावी. मग ही कशी आहे तर दयेत्रयाणां पंचाणांमध्ये गुल्ममधिष्ठितम तथा ग्रामशतानांच्या कुर्यात राष्ट्रस्य संग्रह. राष्ट्राच्या रक्षणासाठी 2, 3 किंवा 5 गावांचा एक समूह बनवायचा आणि त्याचा एक गुल्म म्हणजे रक्षक बनवावा. तसेच 100 गावांचा एक प्रधान रक्षक बनवावा. मग पुढच्या याच्यात ते म्हणतात ग्रामस्य अधिपतीम कुर्यात दशग्रामपतीम तथा. गावाचा जो काही अधिपती आहे, एक गावचा अधिपती 10 गावांचा स्वामी, 20 गावांचा स्वामी किंवा 100 गावांचा स्वामी किंवा 1000 गावांचा स्वामी, अशी वेगवेगळी जी स्थानं आहेत ती निर्माण करावी, जेणेकरून जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्थितप्रमाणे चालेल आणि त्याच्यामुळे गावातला कारभार हा व्यवस्थित होऊ शकेल. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी ग्रामव्यवस्थापनाची असलेली कार्य कशी असावी किंवा कशा प्रकारे त्यांचं स्थापना त्या ठिकाणी करावी त्याचं वर्णन या श्लोकांमध्ये इथे यांनी दिलेलं आहे. आणि शेवटी ही जी काही ग्रामवासी आहेत ह्या ग्रामवासींच्या असलेल्या कामांसंबंधी जर लक्ष देण्यासाठी आणखी एक ह्यांच्यावरती आळसी नसलेला असा एक राजाचा प्रिय सचिव जो आहे त्याची नेमणूक करावी असंही त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तेषां ग्राम्यानि कार्याणि पृथक् कार्याणि च एव हि राज्ञो अन्यः सचिवः स्निग्धस्थानी पश्येत तंद्रितः. तर अशा प्रकारचं असलेलं राजाने या सगळ्या गावांची असलेली अशी जी काही कार्य आहेत त्या गावांच्या कार्यांना तसेच अन्य कार्यांना बघण्यासाठी राजाचा दुसरा हितैषी असलेला असा जो काही सचिव आहे त्यांनी आळसीहीन होऊन ही सर्व कार्य बघावी असं म्हटलेलं आहे. आणि राजा प्रत्येक ठिकाणी जाऊ शकणार नाही आहे आणि म्हणूनच त्यांनी प्रत्येक नगरामध्ये नगरे नगरे च एवं कुर्यात सर्वार्थचिंतकं उच्चस्थानं घोररक्षं नक्षत्राणाम इव ग्रहम.
नक्षत्रांप्रमाणे घोर रूपम भयंकर असलेले अशा घोर रूपांप्रमाणे ग्रह म्हणजेच जी काही नक्षत्रांमधले शुक्र इत्यादी ग्रह आहेत त्यांप्रमाणे सर्व विषयांचा विचार करून राजाने सुद्धा उच्चाधिकाऱ्यांची नियुक्ती ही त्या ठिकाणी करावी. कशासाठी? कुर्यात सर्वार्थ चिंतकम, सगळ्या प्रकारचा विचार करणाऱ्या अशा उच्चाधिकाऱ्यांची नेमणूक त्या ठिकाणी ह्या सर्व ग्रामाधिपतींवरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून असावा असं ह्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. आणि उच्चाधिकाऱ्यांनी मग काय करावं तर त्या ठिकाणी ही जी काही त्याच्या हाताखाली असणारे ग्रामाध्यक्ष, स्वामी, अधिपती ही जी काही आहेत ह्यांच्यावरती लक्ष त्यांनी ठेवायला हवं. आणि म्हणून सहतान परिक्रमे सर्वानेव सदा स्वयं तेषां वृत्तं परिणेत सम्यक राष्ट्रेषु तच्चरम. त्या उच्चाधिकारी व्यक्तींनी ग्रामरक्षक इत्यादींचं स्वतःच निरीक्षण करावं आणि राष्ट्रामध्ये त्यांच्या व्यवहारांना गुप्तचरांच्या द्वारे चांगल्या प्रकारे जाणावे. तान परिक्रमेत सर्वान एव सदा स्वयं, स्वतः जातीने लक्ष देऊन त्यांचं निरीक्षण करायचं. आणि तेषां वृत्तम, आणि त्यांचं वृत्त तच्चरेही, चर म्हणजेच गुप्तचर, आणि ह्या गुप्तचरांच्या द्वारे ते सम्यक राष्ट्रेषु, चांगल्या राज्यासाठी म्हणून त्यांचं जे काही राष्ट्रामधले व्यवहार आहेत त्यांना त्यांनी जाणावं असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता राजाला ही अशा प्रकारची योजना करण्यामागे काय बरं त्याचा हात असावा तर ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसतं की एकावरती दुसरा व्यक्ती हा अधिकारी म्हणून त्या ठिकाणी नेमलेला आहे. मग अशी योजना केव्हा होते? जेव्हा कुठल्याही प्रकारची जी भ्रष्टाचार इत्यादी आहे ते होऊ नये. आणि मनुष्य म्हटला की तो व्यसनांच्या आहारी जातो, लोभांच्या आहारी जातो, आपण आत्ताच बघितलेलं आहे. आणि त्यामुळेच या व्यसनांपासून कुठलाही मनुष्य अलिप्त राहू शकत नाही. 100तून एखादा व्यक्तीच हा असा लोभापासून, मोहापासून दूर असू शकतो. आणि त्यामुळेच हे भ्रष्टाचाराचं पेव प्रत्येक ठिकाणी आहे. आणि म्हणून राजाने सुद्धा जी काही राज्यातली रक्षणाची जबाबदारी आहे ती पायऱ्यांनी एकमेकांकडे सोपवलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. मग ही जी काही उच्चाधिकारी आहे, जी ग्रामाधिपतींवरती लक्ष ठेवणारे आहेत, ते काय करणार? राज्ञो हि रक्षाधिकृतः परस्वादयति येनः षठः भृत्यः भवन्ति प्रायेण तेभ्यो रक्षेत इदं प्रजाः. कारण की राजाचे जे काही रक्षाधिकृत म्हणजेच रक्षण करणारे असे जे काही सेवक आहेत ते कसे असतात? परस्वादयिनः षठः, ते दुसऱ्यांचे धन इत्यादी घेणारे षठ आहे, दुष्ट लोक असतात, म्हणजेच भ्रष्टाचार करणारे ते लोक आहे. आणि म्हणूनच राजाने काय करावे? तेभ्यो रक्षेत इदं प्रजाः, त्या प्रजेचं रक्षण राजाने ह्या ठिकाणी करावं. आणि म्हणूनच त्याच्यासाठी राजाने ह्या उच्चाधिकारांची इथे रचना केलेली आहे किंवा नियुक्ती केलेली आहे असंही आपण म्हणू शकतो. मग हे जे काही भ्रष्टाचार आहे ह्याला आळा घालण्यासाठी राजाने नेमका काय करायला पाहिजे आहे तर त्यांनी म्हटले की ये कायिकेभ्यो अर्थमेव गृह्णीयो पापचेतस तेषां सर्वस्वमादाय राजा कुर्यात प्रवासनम. आता हे जे काही व्यक्ती आहेत जे कसे आहेत? पापचेतसह, पापबुद्धी असणारे असेही लोक कारिकेभ्यो जेव्हा काम करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडून अर्थमेव गृह्णीयुः धन ग्रहण करतात. म्हणजेच काय झालं? भ्रष्टाचार झाले, लाचखोरी झालेली आहे. आणि असं जेव्हा होत असेल तेव्हा त्या राजाने त्या घुसखोर असलेल्या किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीचं सर्वस्वमादाय, सर्वस्व घेऊन राजाला देशाच्या बाहेर काढायला, राजाने त्या व्यक्तीला निष्कासन म्हणजेच देशाच्या बाहेर काढायला पाहिजे किंवा राज्याच्या बाहेर काढायला पाहिजे.
तर अशा प्रकारचं असलेलं असे ही जी काही राजाकडे सुद्धा ही घुसखोरी किंवा लाचखोरी होत होती ह्याचंही आपल्याला वर्णन दिसते. आत्ताच्या काळात तर ह्या भ्रष्टाचारीचं पेव जे आहे ते अधिकाधिक बळकट झालेलं आहे किंवा अधिक वाढलेलं प्रस्थ आहे असंही आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतं. तर त्यापुढे आता ते म्हणतात की राजाने कामांमध्ये सेवक इत्यादींची नियुक्ती ही त्यांच्या कामानुसार त्यांना वेतन देऊन आणि स्थान देऊन निश्चित करावं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यांना किती धन द्यावं हे जे काही सेवक किंवा स्त्रीजनांना त्यांनी कामानुसार वेतन आणि स्थान द्यावं असं जे काही म्हटलेलं आहे तर किती बरं त्यांना पैसे द्यायचे. तर त्यावरती ते म्हणतात पणोदेयम अवकृष्टस्य षट्कृष्टस्य वेतनम षान्मासिकः तथा आच्छादो धान्यद्रोणस्तु मासिकः. त्या व्यक्तींना अवकृष्टस्य म्हणजे नीच व्यक्तीला प्रतिदिन 1 पैसा आणि उत्कृष्ट व्यक्तीला 6 पण द्यायला पाहिजेत आणि षान्मासिकः 6 महिन्यामध्ये आच्छादः म्हणजेच कपड्याला त्यांची 1 जोडी आणि धान्य द्रोण असतो मासिकः आणि महिन्यावारासाठी 1 द्रोणभर धान्य द्यायला पाहिजे असे आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते. तर अशा प्रकारचं असलेलं वर्णन ह्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. मग आपण मागे जो बघितलेला होता तो म्हणजे वार्षिक कर बघितलेला होता आणि ह्या वार्षिक कराविषयी आपण राजाने कसं वर्तन ठेवावं तर त्यांनी म्हटलं होतं पितृवत नृषू. राजाने मुलांप्रमाणे ह्या प्रजेवरती लालन पालन करावं, त्यांना कुठल्याही प्रकारची इजा न होऊ देता त्यांच्याकडून कर वसूल करावा असं त्या ठिकाणी संवत्सरिक कराच्या बाबत त्यांनी वर्णन केलेलं होतं. त्याच प्रकारचं वर्णन आता इथे हा कर घेताना कुठल्या वस्तूंवरती किती कर आकारायचा याविषयीचं वर्णन 127व्या श्लोकापासून पुढे त्यांनी केलेलं आहे. आणि राजाने हा किती धन घ्यावं तर त्याच्यात राजाच्या बाबतीत म्हटलेलं आहे की 50 भागः आदेयो राज्ञा पशुहिरण्येभ्यो धान्यानाम 8 भागो 6 द्वादश एव वा. राजाला धान्याचा 6वा किंवा 12वा हिस्सा किंवा 8वा हिस्सा ग्रहण करायला पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर पशु सोनं ह्यांचा 50 म्हणजेच 25वा भाग जो आहे तो त्या ठिकाणी राजाला कर म्हणून घेता येऊ शकतो. तर अशा प्रकारे राजाने कुणाकुणापासून किती कर ग्रहण करावा. क्रयविक्रयम अध्वानं भक्तं च सपरिवयं योगक्षेमं च संप्रेक्ष्य वाणिज्यो दापयेत करान. आता क्रय विक्रय खरेदी विक्री मार्ग भोजन रक्षण व्यय या सगळ्यांचा विचार करून संपेक्ष चांगल्या प्रकारे विचार करून योगक्षेमम योग आणि कल्याण ह्या सर्वांना लक्षात ठेवून वाणिज्य जी व्यापारी वर्ग आहे त्यांच्याकडून दापयेत म्हणजे प्राप्त करावं कराण म्हणजेच कराला प्राप्त करावं. यथा फलेन युंजेत राजा कर्ताच कर्मणाम तथा अवेक्षण रूपम राष्ट्रम कल्पयेत सततम करान. राजाने कर हा प्रत्येक ठिकाणी लावावा असं म्हटलेलं आहे. मग ज्या प्रकारे राजा आणि कार्य करणारा असा फळाने युक्त होईल म्हणजे राजाला आणि कार्य करणाऱ्या अशा व्यक्तीला दोघांनाही योग्य असलेलं असं फळ मिळेल. ह्या सर्व गोष्टींना अवेक्ष म्हणजेच बघूनच राजाने नेहमी कर वसूल करावा. म्हणजेच राजाला स्वतःलाही त्यामधून धन मिळेल आणि सोबतच जो कोणी काम करणारा व्यक्ती आहे मग तो मजूर असेल किंवा उत्तम हिरे जडित व्यापार करणारा असेल प्रत्येकाला फायदा त्यामध्ये किती होतो आहे हे सर्व बघूनच राजाने योग्य असलेला कर त्यांच्याकडून वसूल करावा असं म्हटलेलं आहे. आणि हा जो काही कर आहे तो कसा घ्यावा तर आपण त्या ठिकाणी म्हटलेलं होतं की
जसा फुलांचा मध गोळा केला जातो अगदी त्याच प्रकारे राजाने सुद्धा कर हा ग्रहण करावा असं या ठिकाणी मत मांडलं गेलं होतं. अगदी तसंच मत इथे 129व्या श्लोकामध्ये इथे म्हटलं गेलेलं आहे. यथा अल्पम मदंती आद्यम वार्योकः षट्पदः तथा अल्पोल्पो ग्रहितव्यो राष्ट्रात राज्ञ आब्दिकः करः. हा जो काही वार्षिक कर आहे हा राष्ट्रात अल्पोल्प थोडा थोडा ग्रहितव्य म्हणजे ग्रहण करावा राजाने. कसा? षट्पदा हा जसा भ्रमर हा थोडा थोडाच आद्यम जेवतो किंवा वार्योकः म्हणजेच जो काही काय म्हणूया आपण त्याला जलौक किंवा बछडा आहे तो जसा थोडं थोडं खातोय अगदी त्याच प्रकारे राजाने सुद्धा या लोकांकडून कर ग्रहण करताना अगदी थोडा थोडाच ग्रहण करावा असं म्हटलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे राजाने जो काही धन कर आहे वार्षिक कर हा अगदी षट्पदा भ्रमराप्रमाणे किंवा जी काही बछडे आहेत त्यांच्याप्रमाणे या ठिकाणी तो जमा करावा किंवा हळूहळू ग्रहण करावा असं म्हटलेलं आहे. तर भाजीपाल्यांवरती कर हा किती ग्रहण करावा? तर त्यांनी म्हटलेलं आहे की पत्ताशाक 132व्या श्लोकामध्ये पत्रशाक इत्यादींवरती साधारणतः 6वा भाग त्या ठिकाणी त्यांनी त्याचा ग्रहण करायला पाहिजे. तर ह्याच्यावरती त्याच श्लोकाच्या वर त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे आददित षड्भागम द्रुमांस मधुसर्पिषाम मग वृक्ष मांस शहद घी औषध रस पुष्प ह्यांच्यापासून देखील 6वा भाग जो आहे तो ग्रहण करायला पाहिजे. तर अशा प्रकारे राजाने जो काही वार्षिक कर आहे तो 6व्या भागाच्या रूपामध्ये अधिकाधिक ग्रहण करावा आणि सोबतच जी काही मंडळी आहेत व्यापार करणारी वगैरे त्यांचा फायदा हा सुद्धा राजाने लक्षात ठेवावा असं ह्या ठिकाणी आपल्याला मत मांडलेलं आहे असं दिसून येतं. तर अशा प्रकारे राजाने जो काही कर आहे तो कर ग्रहण करावा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, ज्यामध्ये पत्र शाक घास सामडं वैदल म्हणजे बांबू मृन्मय म्हणजे मातीचे भांडे इत्यादी आणि ह्यांच्याकडून कितवा भाग ग्रहण करावा. तर वरच्या ओळीमध्ये त्यांनी दिलेलं होतं आददिथ षड्भाग म्हणजे 6वा हिस्सा या वस्तूंवरती प्राप्त होणाऱ्या धनाचा 6वा भाग कर रूपामध्ये ग्रहण करावा असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. परंतु जसं आपण आधी बघितलेलं होतं की राजाचा अक्षय निधी हा ब्राह्मनिधी म्हणून ओळखला जातो आहे आणि मग हा जो काही ब्राह्मण आहे ह्या ब्राह्मणाला कुठल्याही प्रकारची इजा इत्यादी किंवा भूक इत्यादींनी व्याकुळ होऊन तो मृत होऊ नये ह्याची सुद्धा राजाला काळजी ह्या ठिकाणी घ्यायची आहे. त्याचं वर्णनसुद्धा इथे 133मध्ये पुन्हा मनुस्मृतिकाराने इथे सांगितलेलं आहे की म्रियमानो अपि आददित न राजा श्रोत्रियात करम. मरणारा असलेला असा जर क्षत्रिय असेल तर त्याच्याकडून राजाने कर घ्यायचा नाही आणि कधीही शुद्धो अस्य संसिदेत आणि जो कोणी श्रोत्रिय असेल या श्रोत्रियाला शुद्धा म्हणजे भुकेने त्याचा कधीही मृत्यू होऊ नये किंवा पीडा होऊ नये ह्याच्याकडे राजाने अधिकाधिक लक्ष द्यावं असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच राजा हा जरी मृत्यूच्या अवसन्न अवस्थेला पोचलेला असेल तरीसुद्धा त्यांनी क्षत्रियाकडून कर घ्यायचा नाही आणि क्षत्रियांना सुद्धा कधीही त्याने भुकेने व्याकुळ इत्यादी होऊ द्यायचे नाही हेही आपल्याला या ठिकाणी दिसून येते. यस्य राज्ञस्तु विषये क्षत्रियः सिद्धती क्षुधा तस्यापि तच्छुधा राष्ट्रम अचिरेणैव सिद्धती.
आता हे ब्राह्मणत्वाचं अधिक वर्चस्व ह्या ठिकाणी मनुस्मृतिकार त्यांच्या दृष्टिकोनातून मांडतायत. आणि म्हणून ते म्हणतायत की ज्याच्या राज्यामध्ये श्रोत्रिय सिदती क्षुधा, भुकेने व्याकुळ होऊन श्रोत्रिय पीडित होत आहेत, त्याचं राष्ट्र कसं होतंय, तर तस्यपि तत्क्षुधा राष्ट्रम अचिरेण एव सिदती. त्या राजाचं राष्ट्रसुद्धा शीघ्रातिशीघ्र भुकेने पीडित होते असे त्या ठिकाणी म्हटल्या गेलेले आहे. म्हणजे क्षत्रियाला त्रास झालं तर राजाच्या राज्याला सुद्धा त्रास होणार आहे. आणि त्यामुळे राजाने कधीही या क्षत्रियाला कुठल्याही प्रकारची कमतरता पडणार नाही याकडे अधिकाधिक लक्ष द्यावं. श्रुतवृत्तेः विदिधातस्य वृत्तिं धर्म्यां प्रकल्पयेत संरक्षत सर्वतःश्चैनं पितां पुत्रम इव उरसम. ज्या प्रकारे पिता आपल्या औरसम म्हणजे औरसपुत्राची रक्षा करतात, अगदी त्याच प्रकारे राजाने सुद्धा हा जो काही क्षत्रिय आहे, हा क्षत्रिय तो सुद्धा कसा आहे, शास्त्र आणि आचरणाचा विचार करून धर्मयुक्त जीविकेची त्याच्यासाठी त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे आहे. आणि औरसपुत्राप्रमाणे त्याचं रक्षणही राजाने करायचं आहे, कारण की तो श्रुतवृत्त आहे. विदित्वा अस्य वृत्तीम, आणि त्याचा हा जो काही आचरण आहे ते सर्व बघून त्याची वृत्ती म्हणजेच उपजीविकेचं साधन त्याच्यासाठी निर्माण करायचं आहे. म्हणजे राज्याचं धार्मिक कर्तव्य ह्या ठिकाणी आपल्याला समोर या ठिकाणी जणू काही मांडलेलं आहे असंही इथे म्हणता येतं. संरक्षमाणो राज्ञं च कुरुते धर्म अहम तेन आयुर्वर्धते राज्ञो द्रविणं राष्ट्रमेव च. आणि राजाच्या द्वारा अशी ज्या क्षत्रियाचं रक्षण होत आहे, प्रतिदिन जो धर्माला करतो आहे, अशा त्या राजाचे कार्य मग कसे होते आहे, तर राजाची आयु, धन आणि राष्ट्र या सगळ्यांचीच वाढ होते आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे राजाने क्षत्रियांकडून कर ग्रहण करायचा नाही. आणि त्यांच्याकडे जर कुठल्याही प्रकारची उपजीविका वगैरे नसेल तर त्यांच्यासाठी उपजीविकेचं साधन तिथे निर्माण करून द्यायचं. एखादा मंदिर वगैरे बांधून त्या मंदिरांमध्ये त्यांना पुजाऱ्यांची इत्यादी नोकरी वगैरे किंवा भाट वगैरे म्हणून त्या ठिकाणी ते ठेवत असावेत. आणि अशा प्रकारे त्यांच्या उपजीविकेचं साधन निर्माण करून त्यांना कुठल्याही प्रकारचं भुकेने त्रास होणार नाही याची काळजी राजाने घ्यावी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. पुढे ते म्हणतायत की जे कोणी कारागीर असतील, शिल्पी असतील, ह्यांच्याकडून मात्र कर घेण्याऐवजी राजाने काय करावं, तर राजाने त्या प्रत्येकांकडून कारवान शिल्पिनश्च एव शूद्रां स्व आत्मोपजीविनः एकेकं कारयेत कर्मं मासी मासी महीपती. राजाने महिन्याला त्याच्याकडून एखादं कार्य करून घ्यायचं. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं धन इत्यादी मागण्याऐवजी त्याच्याकडून फक्त कार्य मात्र तेवढं करून घ्यावं असं त्या ठिकाणी ह्या कारागीर इत्यादींच्या बाबत त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जो व्यक्ती जे काही रोजचं जीवनयापन ज्याचं रोजच्या भाजीपाल्यांच्या विक्रीवरच होते आहे असं जर व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीकडून किती धन घ्यावं, तर त्याचं त्यांनी वर्णन सांगितलं होतं. व्यवहारेण जीवंतम राष्ट्रम पृथक जनम. त्याच्याकडून अगदी थोडंसंच स्वल्प मात्रेमध्येच त्यांनी त्याच्याकडून कर ग्रहण करावा. किंचितपि वर्षस्य दापयेत करसंज्ञितम. म्हणजे वर्षभराचा अगदीचे नाममात्र असलेलं असं कर त्याच्याकडून घ्यावं असं ह्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. कारण की अतिशय तृष्णेने जर तुम्ही एखाद्या गोष्टीचं मूळ फोडण्याचं किंवा तोडण्याचं काम केलं तर राजासुद्धा नष्ट होऊ शकतो. आणि म्हणून राजाने कधीही मूळ तोडू नये. आणि मग असं जर करणारा राजा असेल तर उच्छिंद ही आत्मनो मूलमात्मानं ताश्च पीडयेत.
तो जणू काही हे मुळालाच तोडून टाकत असल्यामुळे राजा स्वतःला आणि त्या प्रजांना सुद्धा पीडित करतो असे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून राजाने अतितृष्णेमुळे आपलं जे मूळ आहे त्या मुळाला म्हणजेच प्रजाजनांची जी काही जवळीकता आहे ती कधीही कापू नये किंवा प्रजांच्या जडांना कापू नये असे ह्या ठिकाणी म्हटलेले आहे. राजाने जसं आपण म्हटलं होतं की राजामध्ये काय आहे, देवतांचे अंश आहेत आणि त्यामुळे राजाने कसा व्यवहार करायचा आहे तर त्याच्यात त्यांनी म्हटले तीक्ष्णश्च मृदुश्चैव स्यात् कार्यं वीक्ष्य महीपतिः तीक्ष्णश्च मृदुश्चैव राजा भवति संमतः. कुठला राजा चांगला मानला जातो? जो राजा तीक्ष्ण ठिकाणावरती तीक्ष्ण होतो आहे आणि मृदू ठिकाणावरती मृदू होतो आहे असा जर राजा असेल तर तो सर्वांचा प्रिय होतो. म्हणजेच राजाने कार्य बघून त्या ठिकाणी आपला जो काही व्यवहार आहे तो करावा. तर अशा प्रकारे अतिशय छोटीशी चूक असेल पण त्याला जर तुम्ही फाशी दिली तर ती योग्य नाही आहे. म्हणजे नाममात्र असलेली अशी चोरी केलेली एखादी कुठली तरी सायकल इत्यादी चोरून दिली आणि त्याच्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीला फासावर लटकवलं, हे योग्य आहे का? नाही. म्हणजेच तीक्ष्ण अशा ठिकाणी तीक्ष्णता दाखवायला पाहिजे. तर मृदू म्हणजे ज्या ठिकाणी नरमाई असायला पाहिजे तिथे तुम्ही नरमाईने सुद्धा बोलणं अपेक्षित असतं. तर राजाचा हा व्यवहार त्याच्यातही आपण म्हटलेलं होतं की तो अग्नी आहे, सूर्याप्रमाणे तो तीक्ष्णही आहे आणि त्यामुळे तर चंद्राप्रमाणे तो मुलायमही आहे. ही सगळी जी गुणधर्म त्याची आहे ती वेळेनुसार त्या ठिकाणी राजाने दाखवावीत असं इथे म्हटल्या गेलं आहेत. तर अशा प्रकारचा असलेला असा हा राजा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो किंवा त्यांनी अशाच प्रकारे राहावं असं म्हटलेलं आहे. मग राजा जेव्हा अधिक कार्याधिक्यामुळे तो कधीतरी शांती मिळवण्यासाठी किंवा थकलेला असेल आणि त्यापासून त्याला जर थोडंसं पुन्हा मनाला उभारी द्यायची असेल तस्मिन् खिन्नः कार्यक्षणे नृणां धर्मज्ञं प्राज्ञं दान्तं कुलोद्गतं स्थापयेद आसनम् अमात्य मुख्यम. एका मुख्य अमात्याला सचिवाला त्या ठिकाणी प्रधानमंत्र्याला आसनावरती बसवावं. तो कसा असावा? धर्मज्ञं धर्माचा जाणकार, प्राज्ञं प्रकर्षाने जो जाणणारा आहे, बुद्धिमान आहे असा, दांतम म्हणजे संयमी असलेला, जितेंद्रिय असलेला आणि कुलोद्गतम म्हणजे चांगल्या कुळामध्ये जन्मलेला असा जो प्रमुख सचिव आहे तो राजाने ह्या ठिकाणी ठेवावा किंवा त्याला राज्यकारभार सांभाळण्यासाठी द्यावी. जसे आपण बघितलेले आहेत की विक्रमोर्वशीयममधला असलेला पुरुरवा हा जेव्हा उर्वशीसोबत विवाह झाल्यानंतर त्या ठिकाणी भ्रमणासाठी जातो आहे तेव्हा तो आपला सगळा कारभार जो आहे तो सचिवांवरती टाकतो आहे. दुष्यंत हा जेव्हा शिकारीला जातो आहे तेव्हासुद्धा तो सचिवांवरती आपली सगळी जबाबदारी राज्याची देऊन जातो आहे. स्वप्नवासव दत्तममधला उदयन राजा आहे ज्याने स्वतः योगनारायण नावाच्या अमात्यावरती सचिवावरती आपली संपूर्ण राज्याची धुरा दिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा केव्हा राजे लोकांना आवश्यकता पडत होती तेव्हा तेव्हा हे राजे लोक आपला विश्वासपात्र असणारा असा जो काही सचिव आहे त्या सचिवावरती ही सगळी राज्याची धुरा जी आहे ती त्या ठिकाणी ठेवून जात होते असे आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते. तर अशा प्रकारे असलेला असा राजा जो आहे ह्या राजाने प्रधानमंत्री इत्यादींवरती आपलं राज्य जे आहे ते सोपवून तो थोडासा ह्या राज्याच्या कारकिर्दीमुळे जो काही थकवा झालेला आहे तो दूर करू शकतो असे आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते. तर अशा प्रकारे एवं सर्वं विधायेत, अशा प्रकारे हा जो काही राजा आहे त्या राजाने एवं सर्वं विधायेत इति कर्तव्यम आत्मनः युक्तः चैव प्रमत्तश्च परिरक्षेत इमाः प्रजाः अप्रमत्तश्च. तर अशा प्रकारे राजाने ह्या ठिकाणी जे संयमी असलेला
आणि सावधान अप्रमत्त म्हणजे सावधान चित्त होऊनच आपलं जे काही प्रजाजन आहे ह्या प्रजेची परिरक्षित म्हणजेच प्रजेचं रक्षण करावं. एवं सर्वम हे सर्व इति कर्तव्यम आत्मनः हे स्वतःचे संपूर्ण कर्तव्य जाणून तशा प्रकारे विधायेत आपलं आचरण करेल आणि संयमी आणि सावधान होऊन या प्रजेचं रक्षण करणारा असा तो राजा हो असं ह्या ठिकाणी म्हटल्या गेलेलं आहे. विक्रोशन्ते यस्य राष्ट्रात अभिध्रियन्ते दस्युभिः प्रजाः संपश्यतः संभृत्यश्च मृतः सह तु न जीवति. विक्रोशन्त्यः म्हणजेच आक्रोश करतात, दुःखी होत आहेत. कोण? प्रजाजन. केव्हा? दस्युभिः म्हणजे चोर डाकू इत्यादींच्या द्वारे. राष्ट्रात ध्रियन्ते विक्रोशन्त्यः संपश्यतः संभृत्यश्च मृतः सह तु न जीवति. म्हणजेच ज्या राजाचे भृत्यगण जे आहेत, मंत्रीगण जे आहेत, ह्या मंत्रींच्या असण्यावरती सुद्धा जर राज्यावरती अशी चोर डाकू इत्यादींची आक्रमण होऊन प्रजा जर दुःखी होत असेल ते तेव्हा तिथला जो काही राजा आहे तो कसा आहे? सह तु न जीवती मृतः. तो जीवित असलेला राजा नाही तर तो खरा मेलेला असा तो राजा आहे असं ह्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. कारण की राजाच्या जीवित राहण्याचेच प्रमुख कर्तव्यच हे आहे की त्यांनी प्रजेचे रक्षण करायला पाहिजे आणि प्रजेचं रक्षण तो करू शकत नाही तर वस्तुतः त्याचं हे जीवन म्हणजे वस्तुतः तो मृत व्यक्तीप्रमाणेच आहेत. अर्थात कर्तव्य पालन न केल्यामुळे त्याचे जीवन निस्सार आहे असे ह्या ठिकाणी आपण मत मांडू शकतो. आणि म्हणूनच राजाचे जे काही भृत्य आहे, सेवक वर्ग इत्यादी मंत्रीगण आहे, ह्यांची नेमणूक केलेली असताना सुद्धा जर प्रजेला पीडा होत असेल, त्रास होत असेल तर अशा ह्या राजाचं जीवन हे कसं आहे तर मृत असलेल्या व्यक्तीप्रमाणेच आहे असं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. आणि म्हणून प्रजेचं पालन करणे क्षत्रियस्य परो धर्म प्रजानामेव पालनम निर्दिष्ट फलभोक्ता ही राजा धर्मेण युज्यते. प्रजेचं पालन करणं, प्रजानामेव पालनम, प्रजेचं पालन हेच क्षत्रियाचा परमधर्म आहे, श्रेष्ठ धर्म आहे. निर्दिष्ट फलभोक्ता ही राजा धर्मेण युज्यते. आणि निर्दिष्ट अशा, निर्दिष्ट म्हणजे काय तर शास्त्रांमध्ये सांगितलेलं दिलेलं असं जे फळाचा भोग करणारा राजा आहे तो कसा असतो? धर्मेण युज्यते म्हणजे धर्माच्या द्वारे तो योग्य आहे किंवा तो धर्मयुक्त राजा आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर अशा प्रकारचा असलेला असं हे राजाचं वर्णन आणि क्षत्रिय धर्म हा त्याचा श्रेष्ठ असलेला धर्म आहे आणि त्याचं त्यांनी पालन ह्या राजांनी करायला पाहिजे याचं वर्णन ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही जी काही राजधर्म त्यांनी पालन करायचं आहे त्यामध्ये त्याच्या जीवनाची जी काही घडी आहे ती कशी असणार आहे तर रात्रीच्या अंतिम प्रहरामध्ये त्यांनी उठून शौच इत्यादी सर्व क्रिया करायच्या, त्यानंतर मन लावून अग्नीमध्ये होम इत्यादी करायचा, ब्राह्मणांची पूजा करायची आणि त्यानंतर त्यांनी सभेमध्ये प्रवेश करावा. मग आता सभेमध्ये जेव्हा प्रवेश करणारा असा हा राजा दिसतो, उत्थाय पश्चिमे मे कृतशौचः समाहितः हृदाग्नी ब्राह्मण आर्चम प्राविशेत स शुभाम सभा. शुभाम सभा म्हणजे कल्याणकारी असलेल्या अशा ह्या सभेमध्ये त्यांनी आता प्रवेश करावा. मग आता ही जी काही सभा आहे ही सभा चालू असताना तिथे त्यांनी काय करावं त्याचं वर्णन त्यांनी पुढे म्हटले. तत्र स्थितः प्रजाः सर्व प्रतिनंद्य विसर्जयेत विसृज्य प्रजाः सर्व मंत्रयेत सह मंत्रिभिः. तिथे स्थित झाल्यानंतर सर्व प्रजेला संतुष्ट करून प्रतिनंद्य विसर्जयेत म्हणजे सर्वांना आनंदित करून त्यांनी वापस पाठव.
विसृज्य प्रजा हा, जेव्हा सर्व प्रजा निघून जातील तेव्हा मंत्रेत सहमंत्रीभी, मंत्र्याच्या सोबत त्यांनी मंत्रणा करावी असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचे असलेला हा राजा, ज्याचे वर्णन आपल्याला या ठिकाणी इथे सांगितलेलं आहे की राजाने कसं असावं आणि राजाने जो काही राजधर्म आहे हा पालन करण्यासाठी त्याने कसं वर्तन करावं, कसं आचरण करावं याविषयीची माहिती आज आपण या ठिकाणी बघितलेली आहे. यावर तुम्हाला काहीही प्रश्न इत्यादी असल्यास तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये विचारू शकता. आज आपण इथे थांबूया. पुढील भाग, पुढील मंत्रणा हा जो काही विषय आहे तो आपण पुढच्या वर्गामध्ये घेऊया.